श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? कशी चालू आहे नवरात्र? आज देवीचं तिसरं रूप आहे चंद्रघंटा. आज काय कराल? आज निळा रंग आहे देवीचा आणि निळ्या रंगाची फुलं किंवा निळ्या रंगाचं काहीही तुम्ही देवीला अर्पण करू शकता, वस्त्र अर्पण करू शकता. दूध साखरेचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. चला तर मग पटापट आपण जप करूया ओम दू दुर्गाय नमःचा आणि आपण कार्ड काढूया. देवीचा आज काय मेसेज आहे ते बघूया. श्री स्वामी समर्थ किंवा ओम दू दुर्गाय नमः तुम्हाला जो आवडेल तो जप कमेंटमध्ये पटापट लिहा, म्हणजे आपण कार्ड काढूया. वाव, द मॅजिकलचं कार्ड आलेलं आहे, जादूगरचं कार्ड आलेलं आहे. हा जादूगर आहे बघा. त्याच्या उजव्या हातामध्ये वर काठी आहे आणि इथे जो टेबल आहे त्या टेबलावर काय काय ठेवलेलं आहे तर कॉईन ठेवलेला आहे, कप ठेवलेला आणि एक तलवार ठेवलेली आहे बघा. म्हणजेच चारही तत्वांचा हा मेसेज आहे. म्हणजे चार तत्व म्हणजे कोणती? अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. म्हणजे 12च्या 12 राशी या कार्डामध्ये आहेत. हा मेसेज सगळ्यांसाठी आहे आणि 1 नंबर आहे. म्हणजे न्यूमरोलॉजी प्रमाणे बघितलं तर 1 नंबरवाल्यांसाठी आहे. तर हे कार्ड काय सांगतंय तर या कार्डाचा अर्थ असा आहे. आणि मागे बघा गुरुतत्व आहे सगळं. हा पिवळा कलर म्हणजे गुरुतत्व, संपूर्ण गुरुप्रदान. ह्याचाच अर्थ ही व्यक्ती खूप उपासनेने भारलेली आहे, म्हणजे खूप उपासना याची झालेली आहे किंवा दैवी शक्तीचा याच्यावर प्रभाव आहे. आता बघा नवरात्र चालू आणि कार्ड पण कसे छान येत आहेत. कार्ड असं सांगते की प्रचंड आत्मशक्ती तुमच्याकडे, भरपूर शक्ती आहे, तुमचं भरपूर उपासना झालेली आहे आणि खूप आकर्षक असं व्यक्तिमत्व तुमचं आहे. आणि हे कोणाला ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचलाय त्यांच्यासाठी एक खास फलादेश असतो. तर हे कार्ड असं सांगतं की तुम्ही फार हुशार आहात, आकर्षक आहात आणि उपासनेमुळे तुमच्या चेहऱ्यावर जे तेज आलं ते अजून चांगलं आलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या उपासनेमुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. जेणेकरून तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि तुम्हाला त्याचा लवकरात लवकर चांगला उपभोग. म्हणजे जादूची काठी म्हणजे काय की उपासना जी तुम्ही करताय तर तुमच्या आयुष्यातल्या अडचणी आहेत त्या जादूच्या काठीसारख्या नाहीशा होणार आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर आपली उपासना वाढवा आणि अजून त्याचा चांगला फायदा घ्या. आकर्षक व्यक्तिमत्व तुमचं तयार होणार आहे या सगळ्यातनं. त्यामुळे उपासना वाढवा. आध्यात्मिक आणि मनशांतीचं हे कार्ड आहे. तर त्यामुळे हे कार्ड अत्यंत शुभ आहे. आपले व्हिडिओ कसे वाटतात सांगायला विसरू नका. कमेंटमध्ये जप करायला विसरू नका. म्हणजे आपली उपासना जेवढी वाढेल तेवढी आपली शक्ती वाढेल. धन्यवाद.